नमस्कार. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊयात. महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला. या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना 50,000ची मर्यादा न ठेवता 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसंच यामध्ये 2026-27चा नियम लागू होणार नाही. त्यामुळे अधिक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही. नर्मदा प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्याबाबत गेल्या 15 ते 20 वर्षांपासून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आलाय. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्राला उकई धरणातून 5 टीएमसी पाणी देण्यात येईल, तर उर्वरित 5 टीएमसी पाणी हे नर्मदा तापी डायव्हर्जनमधून मिळणार आहे. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांच्या काही भागांना मोठा दिलासा मिळेल. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात अनेक वर्षांपासून सातत्यानं संघर्ष सुरू आहे. या संदर्भात उच्चाधिकार समितीची एक बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार शरद पवार, खासदार नारायण राणे तसंच इतर आमदार या बैठकीला उपस्थित होते. सीमा भागातील मराठी बांधवांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र सरकार ठाम आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी वरिष्ठ कायदेतज्ञांची नियुक्ती आणि सर्व खर्च राज्य सरकार करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तर सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय अभियांत्रिकी प्रवेशात जागा राखीव असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. देशातील सर्वात मोठं अॅग्रो कन्व्हेक्शन सेंटर नागपूरजवळील दाभा इथे पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या जागेवर उभारलं जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अत्याधुनिक केंद्राची पाहणी केली. या सेंटरमुळे नागपूरची कन्व्हेक्शन व्हेन्यू म्हणून ओळख निर्माण होईल. या सेंटरमध्ये देशातील सर्वात मोठं आधुनिक सभागृह आहे. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन शिबिर आणि कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. आषाढी वारी सोहळा दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुणे मुक्कामी असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही सासवड इथे माऊलींचं दर्शन घेत वारी व्यवस्थेचा आढावा घेतला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी वाहिनी यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या माहितीपटाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रीमियर शो झाला. पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा हा 22 मिनिटांचा माहितीपट वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या सहकार्यानं तयार करण्यात आलाय. या माहितीपटाचं मराठी, इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये डबिंग करण्यात आलेलं आहे. डिस्कव्हरीच्या विविध उपग्रह वाहिन्या करण्यात येणार आहे. या माहितीपटाच्या निमित्तानं आषाढी वारीचा आध्यात्मिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचेल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बीडमधील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड या तीर्थक्षेत्राचा विकास आणि पर्यटन आराखड्यासंदर्भात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सोयीसुविधा, पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध बाबी तसंच आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना विकास कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करण्याबाबत तसंच आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या सूचना आणि निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष बोधगया दर्शन यात्रेचा शानदार शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमुळे राज्यातील भाविकांना बिहारमधील पवित्र महाबोधी मंदिराचं दर्शन घेता येणार आहे. ट्रेन रवाना करताना मुख्यमंत्र्यांनी सर्व यात्रेकर संवाद साधून त्यांना सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. भाविकांमध्ये या योजनेमुळे मोठा उत्साह आहे. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.